खूपच उत्तम वाटतंय, कारण प्रणव हा खरोखर मनस्वी कलाकार आहे. आपण संपूर्ण सगळी पेंटिंग्स आत्ता आपण पाहिली. प्रत्येक चित्रातले डोळे हे इतके बोलके आहेत की ते चित्र जिवंत झाल्याशिवाय राहतच नाही आहे. ही प्रणवची खासियत आहे असं म्हणावं लागेल, आणि हेच प्रणवचं खरं कौशल्य आहे या चित्रांबाबत. सगळ्याच प्रकारची आणि प्रणवनी चित्र साकारलेली आहेत. त्यात समाजकारण करणारी लोक आहेत, राजकारण करणारी आहेत, कलाकार आहेत, प्रभावळकरांसारखे बुजुर्ग कलाकार आहेत की जिथे बघून खरोखर ते चित्र इतकं जिवंत आहे. आणि आत्ता आपल्या मागे असलेलं गाय आणि वासरू इतकं जिवंत आहे, म्हणजे मनुष्य आणि प्राणी या दोन्ही ह्याच्यातलं जिवंतपणाचं संपूर्ण म्हणजे एकच लक्षण आहे, ते म्हणजे त्या चित्रातले डोळे. आणि हे डोळे जो चित्रकार जिवंत करू शकतो, जो मूर्तिकार जिवंत करू शकतो, तो खरा मूर्तिकार किंवा चित्रकार असं म्हणायला हरकत नाही. प्रणवच्या बाबतीत मला हेच म्हणावंसं वाटतं की तो एक यशस्वी कलाकार आहे आणि त्याला उत्तरोत्तर खूप खूप त्याची प्रगती हो, त्यासाठी माझ्या शुभेच्छा. एवढंच सांगतो मी. तुम्ही प्रदर्शन पाहिलेलं आहे, एक गझलची झलक पाहायला पाहिजे. हो, गझलची झलक इतकंच म्हणेन की या प्रदर्शनात गेले 3 दिवस खूप दिग्गजांनी भेटी दिलेल्या आहेत. प्रसाद ओक, ममता सिंधुताई आमच्या स्वतः त्या सुंदर गझलकार आहेत. खूप दिग्गज लोक इथे येऊन गेले आहेत. वानखेडे सर येऊन गेलेले आहेत, बरेच आलेले आहेत. त्याच्यासाठी ही जी काही प्रणवला दाद मिळते या चित्र प्रदर्शनाला, त्यासाठी प्रणवसाठी म्हणून एक शेर नक्कीच मी अर्ज करेन. प्रणव, हा शेर तुला नजर करतो मी. ही दाद सांगते की आहेस रे खरा तू, ही दाद सांगते की आहेस रे खरा तू, मैफिल जिंकणारा राखीव मोहरा तू, मैफिल जिंकणारा राखीव मोहरा तू. डिजिटल पोर्ट्रेट प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. हे तुमचं 6वं प्रदर्शन आहे. कसं वाटतंय, सुरुवात कशी करण्यात आली? प्रदर्शनाला खूप सुंदर पहिल्या दिवसापासून प्रतिसाद आहे. माझं 6वं प्रदर्शन पु ल देशपांडे अकादमी प्रभादेवी इथे आहे आणि पहिल्या दिवसापासून रिस्पॉन्स पण खूप छान आहे. स्वप्नील दादा, प्रसाद दादांनी याचं इनॉग्रेशन केलं. टीम पूर्ण सुशीला सुजितची इथे आलेली होती आणि त्यानंतरचा जो फ्लो होता प्रदर्शनासाठी, फुटफॉल इथला खूप चांगला आहे. आणि त्यानंतर प्रदर्शनाला मिळालेला एकंदरच रिस्पॉन्स, सगळ्या दिग्गजांची, मान्यवरांची इथे उपस्थिती, हे माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. सुरुवात कशी झाली होती? हे डिजिटल पेंटिंग करण्याची सुरुवात कुठून झाली होती? ज्यावेळी मी डिजिटल पोर्ट्रेट सुरू केले, ॲक्च्युली पॅन्डेमिकचा पिरियड होता पूर्ण, आणि खरं तर मी मास्टर्स आहे फोटोग्राफीमध्ये. सो मला घराच्या बाहेर पडून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी वगैरे हे प्रेफर मी करत होतो आधीपासून. पण अचानक पॅन्डेमिक आल्यामुळे काहीतरी आपण करूया, यातनं ही झालेली सगळी सुरुवात आहे. प्रदर्शन सुरू होऊन अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन गेलेले आहेत, तर त्यातीलच काही एक अनुभव जो अजूनही आठवून स्मित हस्ते येत असेल? अगदी कालचाच किस्सा आहे. ममताताई आली होती, ममता सपकाळ. तर तिचं एक पोर्ट्रेट मी डिस्प्ले केलं आहे. तर ते बघितल्यानंतर तिने ते जे काही रिॲक्ट केलं किंवा ती पोर्ट्रेट बघितल्यानंतर एक लहान भाऊ म्हणून जी तिने मला मिठी मारली, ती माझ्यासाठी ॲक्च्युली तिथेच माझं प्रदर्शन सक्सेसफुल होतं असं मला वाटलं. कारण त्यानंतर मी तिला एक छोटंसं कटआउट पण गिफ्ट केलं, जी ती प्रदर्शनात न ठेवता मी घेऊन जाते असं म्हणून ती घेऊन पण गेली. सो माझ्यासाठी तो क्षण खूप इम्पॉर्टंट होता. त्याचबरोबर काल अचानक सरप्राईजली समीर वानखेडे सर यांनी भेट दिली प्रदर्शनाला. सो माझ्यासाठी ती पण एक सरप्राईज मोमेंट होती. सो आणि बाकीचे दिग्गज तर ज्यांना ज्यांना मी इन्व्हाइट केलं आहे ते प्रत्येक जण येतोय, प्रत्येकाला आवडतंय. सो आणि महत्त्वाचं म्हणजे इथे येणारा प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे, की काहीतरी कोणीतरी सजेशन देत आहे, काहीतरी कोणीतरी नवीन काहीतरी सुचवून जात आहे. सो पुढच्या याच्यात मला इम्प्लिमेंट करण्यासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे मला असं वाटतं. पुढच्या दिवसांसाठी काही प्लॅनिंग केलं आहे का, की अशा प्रकारे काम करणार आहात? काही असं काही प्लॅनिंग? आता सध्या तरी नाही. सध्या मी पूर्ण प्रदर्शनाच्या झोनमध्ये आहे, पण पुढचे काही 2 दिवसातले माझे 2 वेगळे सरप्राईजेस आहेत, ते वेळ आली की कळतीलच.